स्पर्धेतला हा सर्वात या वर्षीचा एक बेस्ट मॅच या ठिकाणी आहे. या सामन्याला आपण असं नाव देऊया, बेस्ट वर्सेस बेस्ट. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को कट. ज्याला सुरुवात या ठिकाणी झाली, फायनलच्या मॅचला सुरुवात झालेली आहे. या 2 दिवसाच्या स्पर्धेतला सर्वात महत्वपूर्ण अशा पद्धतीचा मॅच या ठिकाणी. आणि ज्याची सुरुवात कशी झाली, विक्रांतने काय केलाय तर पहिल्या सळईत विक्रम केलाय. एकंदरीतच 3 गुण प्राप्त केले. सुपर हिट सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. अर्थात केदारनाथ आशीर्वाद सावडी बोडवाडी या संघाकडून. तदनंतर या ठिकाणी अमरला देखील या ठिकाणी पाहतोय, जो खेळाडू सर्वोत्तम अशा पद्धतीचा मागील सामन्यात देखील ज्याने सुपर हिट केल्या होत्या. सुरुवात कशी झाली तर या सामन्याची सुरुवात केदारनाथ आशीर्वाद सावडी बोडवाडी यांच्या दिशेने झालेली आहे. आणि या ठिकाणी शैलेश येडगे सुरुवात केली जाते. शैलेशच्या माध्यमातून देखील ज्याने देखील हा गुण प्राप्त केलाय. पहिले 5 गुण अर्थात केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडवाडी संघाला मिळाले. आणि तदनंतर मागील सामन्याचा ज्याला आपण गेम चेंजर अशा पद्धतीचं नाव दिलं होतं, ज्याने खऱ्या अर्थाने खरोखर गेम चेंज केला होता. 2 सुपर हिट ज्याने केल्या होत्या 4-4 गुणांच्या, आणि या संघ फायनल मध्ये देखील आणला होता. तोच या ठिकाणी करण पंडव ही चढाई करतोय. तदनंतर त्याची चढाई देखील या ठिकाणी रोखलेली आहे. करतची चढाई या ठिकाणी रोखल्यानंतर या ठिकाणी शैलेशला जरूर पाहतोय. आणि शैलेश आक्रमण करीत असताना आता ऑल आउट केला जातोय. माझ्या मते जर पाहिलं तर एकदा गुणफलक पहा, 2 मिनिटे झालेली नाही आहेत, म्हणजे 1.5 मिनिटातच पहिला नोंद दिलेला आहे. हे कठीण आहे, परंतु हे सोपं करून दाखवलंय. तर कुणी या केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडवाडी संघाने पहिला अशा पद्धतीचा 1.5 मिनिटामध्ये नोंद दिल्यानंतर ज्यांचा संघ यशस्वीरित्या या ठिकाणी खेळतोय. आणि आता सुरुवात या ठिकाणी पाहिली आहे तर अर्थात अमरने देखील केले. विक्रांत सारखा जो एक सुपर हिट करणारा पहिला खेळाडू होता, ज्या विक्रांतला या ठिकाणी बाद केलेला आहे. 1-9चा मॅच, 8चं लीडअप. अर्थात या ठिकाणी केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडवाडी या संघाबद्दल देखील मी सांगितलं की नुकतीच 2 ते 3 दिवसापूर्वी संगमेश्वर तालुक्यातील स्पर्धा जिंकलेली आहे. परंतु आज शैलेश मात्र या ठिकाणी पहा, रत्नागिरी मधला एक सर्वोत्तम खेळाडू शैलेश येडगे या ठिकाणी या गुणांची बरसात करतोय. तदनंतर या ठिकाणी पहा, त्रिशा आणि रियांश राजेश बोड यांच्या माध्यमातून जी प्रथमतः विक्रांतने सुपर हिट केली, त्या विक्रांत करिता 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे शैलेशने सुंदर अशा पद्धतीचा खेळ केला, तर शैलेश करता देखील कुमारी त्रिशा आणि रियांश राजेश बोड यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अशा पद्धतीचा कॅश प्राइज लगावले गेलेले आहेत. कोणावरती तर जे खेळाडू या फायनलच्या सामन्यामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचा या ठिकाणी खेळ करता येतात, परंतु ज्याने सेमी फायनलच्या सामन्यात चतुरस्र अशा पद्धतीचा खेळ केलेला आहे, तोच या ठिकाणी करणला देखील पाहतो. या खेळाडू देखील आपण पहिलं तर 2 ते 3 वर्षापूर्वी आपण जिल्ह्याच्या संघात पाहिलं होतं. एक रत्नागिरी जिल्ह्याचा एक डावा कोपऱ्याची पण ज्या ठिकाणी या ऍक्शन मध्ये आपण जरूर पाहिलं होतं, तो करण पंडव या देखील गुण प्राप्त करतोय. 3-12चा मॅच या ठिकाणी 12 बाजून गेलेले आहेत, परंतु 12 आकड्यापर्यंत देखील या ठिकाणी जरूर पाहतोय. परंतु तदनंतर शैलेश नाव मोठा आहे आणि कामगिरी देखील या खेळाडूची मोठीच आहे. अशा पद्धतीचा हा खेळाडू इथे देखील आपण पाहतोय. 3-12 अशा पद्धतीचा मॅच जरूर मैदानामध्ये देखील आहे. पहिल्या हाफ मधील काही मिनिटांचा कालावधी गेलाय, परंतु पहिला लोन देखील दिलेला असेल. बोनस गुण देखील आता देखील पाहिजे 3-13 अशा पद्धतीचा मॅच, परंतु कोण कोणाचे 3-13 वाजवणार याच्यावरती देखील सर्वांची नजर आहेत, कारण हा अंतिम सामना आहे. याच्या आधी काय झालंय
याच्या आधी काय झालं याला महत्व नाहीये, परंतु आता काय होणार आहे याला मात्र फार जास्त महत्व असलेला, असा जास्तीचा महत्व असलेला हा सामना या ठिकाणी पाहतोय. पहिल्या मधल्या माझ्या मते अर्धा अंशाचा या ठिकाणी जो कालावधी आहे तो झालेला आहे. आणि ज्याच्यामध्ये या ठिकाणी पहा ज्या खेळाडूवरती एकत्रित 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे, ज्याचा स्पीड आणि वेग पहा अत्यंत चपाईने या ठिकाणी आपण प्राप्त केलाय, तो म्हणजे शैलेश. आणि वारंवार अशा पद्धतीच्या त्या खेळाडूचा म्हणून तर मी गुणगौरव केला होता की राष्ट्रीय दर्जाचा आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा शैलेश या ठिकाणी आज पहिले तर गावच्या भूमीमध्ये या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतोय. अर्थात A1 च्या स्पर्धेत या ठिकाणी A1 कामगिरी केली जाते आणि ज्याच्यामध्ये 7 देखील भेटते. अर्थात उजवा मध्यक्ष खेळाडू ज्याने काही पकड केले, अनेकांनी पाहावं आणि पाहतच राहावं, खेळाडूंनी खेळावं आणि खेळतच राहावं, एवढा जबरदस्त या ठिकाणी हा फायनलचा सामना रंगलाय. आणि ज्याचे सुरुवातीचे गुण कोणाकडे आहेत, अर्थात 12चं लीडअप गेलेलं आहे. आणि 12चं लीडअप कोणाकडे आहे तर अर्थात केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडबडी या संघाकडे देखील पाहतोय. अर्थातच 3 विरुद्ध 15 अशा पद्धतीचा पहिल्या हाफ मधील कालावधी देखील आहे. नंतर या ठिकाणी आक्रमक करण्याकरिता ज्याने या सामन्यात चांगल्या पद्धतीच्या संपूर्ण स्पर्धेत पकडींचा खेळ केलाय, तोच जरूर रसिक या ठिकाणच्या ही चढाई देखील करतोय. परंतु वारंवार या ठिकाणी आक्रमण कोण करतोय तर अर्थात हा शैलेश या ठिकाणी आहे. तदनंतर या ठिकाणी पहा शैलेशने गुण प्राप्त केलाय. शैलेश जबरदस्त या ठिकाणी खेळतोय. शैलेश करता अजून एकदा कॅश प्राइज झालेला आहे. दिविजा दत्ताराम भुवड, त्याचप्रमाणे खुशीताई अक्षय चौगले यांच्याकडून शैलेश यांच्याकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र या ठिकाणी यांच्याकडे पहा नितीनने काही पकड केलेली आहे आणि जवळजवळ दुसरा ऑल आउट देखील या ठिकाणी दिला जातोय. 7व्या मिनिटामध्ये हा दुसरा ऑल आउट देखील जरूर पाहिला आहे. जो कोणता खेळाडू जर या ठिकाणी शैलेशने बोनस प्लस पॉइंट अशा पद्धतीचा जर गुण याच्यानंतर प्राप्त केला तर साईराजजी दिंडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे दिंडे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज दाखवलं जाते. अर्थात या शैलेश करिता ज्याने बोनस आणि त्याच्या बरोबर जर कोणत्या खेळाडूला स्पर्श केला अशा पद्धतीचा जर या उर्वरितल्या कालावधीत जर आपल्याला पाहावयास मिळालं तर ज्याच्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. असं अनेकदा शैलेशने केलेलं आहे. यावेळी काय घडलंय, 1 नव्हे 2 नव्हे तर 3 खेळाडूंना बाद केलं जात आहे. जबरदस्त सामना कसा वळवला जातोय तर सामना असा वळवला जातोय. माझ्या मते पाहिलं तर अजून या ठिकाणी या सामन्यातलं 8वं मिनिट चालू आहे आणि त्याच मिनिटांच्या कालावधीत जवळजवळ 2 दिल्यानंतर देखील तिसऱ्या लोनच्या दिशेने वाटचाल आहे. 3-24 मॅच अशा पद्धतीचा मॅच जरूर या ठिकाणी आहे. तीन 24 अशा पद्धतीचा मॅच मैदानामध्ये जरूर चाललाय. पहिला हाफ जर पाहिला तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहिलं तर केदारनाथ आशीर्वाद सावर्डे बोडबडिया यांच्या दिशेने या ठिकाणी वळलेला आहे. परंतु करण अजून मैदानामध्ये आहे, ज्याला आपण गेम चेंजर अशा पद्धतीचं नाव दिलंय. तो या ठिकाणी गेम चेंज करणार का, कारण त्याच्याकडे देखील जर अजूनही पाहिलं तर माझ्या मते अजूनही 11 मिनिटे करणकडे आहेत. थर्ड रेट जंगलदेव कुशिवडे, 3-24 मॅच, 3-24 अशा पद्धतीचा मॅच मैदानामध्ये चाललाय आणि बोनस स्वरूपाचा गुण देखील प्राप्त झालेला आहे. आणि 4-24 अशा पद्धतीचा मॅच आहे. खऱ्या अर्थाने हा सामना या ठिकाणी वळलाय आणि सामना वळवलाय कोणी. सामन्यात आतापर्यंत फक्त या फायनलच्या सामन्यात नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेत ज्याने जबरदस्त या ठिकाणी कामगिरी केली तो खेळाडू या ठिकाणी आहे. त्याचा खेळ देखील जरूर या ठिकाणी पाहतोय.
पहिल्या मधल्या काही सेकंदाचा अजून कालावधी शिल्लक आहे. यास टाइमआउट देखील घेतला जातोय. अर्थात जरूर या ठिकाणी हा पहिला हाफ झालेला आहे. ट्रेन गेली तरी असेल नाही तरी गेली आली आवड हे ना मस्त गंधा ना चिपून जाणार होता आता चिपून जाणार आहे. आता या ठिकाणी हा दुसरा हाफ आहे. या ठिकाणी काही मिनिटांचा कालावधी, परंतु ज्याने पहिल्या डावात फार सुंदररित्या या ठिकाणी खेळ केलाय, ज्याच्याकरिता अनेक अशा पद्धतीचं कॅश प्राइज लगावले गेलेलं आहे, तोच शैलेश या ठिकाणची चढाई देखील करतोय. गेम सोडली ना. शेवटची काही मिनिटे या ठिकाणी शिल्लक आहे. आता मात्र या ठिकाणी पहा गुरुपदातला जर खेळ या ठिकाणी शिल्लक असेल शैलेश या ठिकाणी बाद झालेला आहे, परंतु त्याला देखील सामन्याचा रिझल्ट माहित आहे, त्यामुळे ते या ठिकाणी या मैदानाच्या बाहेर जातोय. इथे देखील जबरदस्त खेळाडा अर्थात लोकल खेळाडू 5 मिनिटांपेक्षा कमी मिनिटांचा कालावधी आणि गुणसंख्या देखील आपण पाहतो, परंतु आता देखील या ठिकाणी पैसा आहे. विक्रांतने ही पकड या ठिकाणी केली. गाडी पळत पळत जा. उरलेली काहीतरी या शेवटची या ठिकाणी 4 मिनिटे, परंतु आता देखील या ठिकाणी मात्र व्हायचं आहे. अथर्व मात्र या ठिकाणी कमाल करतोय आणि या फायनलचा सामना या ठिकाणी संपतो एकदा आणि फायनलच्या सामन्याचा मानकरी